येस सर. कंटिन्यू प्लीज. ओके. तर या ठिकाणी रिव्हर क्वालिटी आपण जर पाहिलं, अ, हे बायोलॉजिकल पॅरामीटर्स आपण पाहत होतो. तर हे बायोलॉजिकल पॅरामीटर्स मेंटेन करणं किंवा ते स्टेबल राहणं हे रिव्हर वॉटरच्या क्वालिटीवरती डिपेंड आहे. आणि या ठिकाणी इंद्रायणी नदीचा जर बेसिन एरिया आपण जर पाहिला, बेसिन एरिया म्हणजे थोडक्यात वेगवेगळे प्रवाह येऊन त्या नदीला मिळतात. जसं आपण मगाशी पाहिलं की वेगवेगळ्या ट्रायब्युटरीज आहेत. कुंडलिका असेल, आंध्रा असेल, सुधा नदी असेल, तर या सगळ्या नद्या येऊन त्या ठिकाणी इंद्रायणीला मिळतात. त्याचप्रमाणे वेगवेगळ्या स्ट्रीम्स आहेत, झरे आहेत, की जे डोंगर रांगांमधनं, शेतातनं, ओढ्या वाटे किंवा झऱ्यांवाटे येऊन नदीला मिळतात. तर आपलं जे काही बेसिन एरिया आहे, त्याचे झरे जे आहेत, स्ट्रीम्स ऑर्डर आपण म्हणतो, त्या या ठिकाणी स्टडी केल्या गेल्या. तर त्याच्यात असं लक्षात आलंय की बऱ्याचशा स्ट्रीम्स ज्या आहेत त्या नाहीशा झालेल्या आहेत. मग ते ह्युमन ऍक्टिव्हिटी, कन्स्ट्रक्शन ऑफ डॅम असेल, घरं बांधणी असेल, रोड बांधणी असेल, किंवा वेगवेगळे कारखाने. आता जर मावळमध्ये पाहिलं तर आंध्रा जे धरण आहे त्याच्या बाजूला प्रचंड प्रमाणात खाणकाम चालू आहे. आणि ह्या खाणकामामुळे तिथल्या ज्या नॅचरल स्ट्रीम्स आहेत त्या पण प्रचंड प्रमाणात बुजल्या गेलेल्या आहेत आणि त्या लोप पावलेल्या आहेत. मग याचा परिणाम असा झालेला आहे की जे नॅचरल वॉटर येत होतं, स्वच्छ पाणी जे येत होतं, नदीला येऊन मिळत होतं, ते बंद झालेलं आहे. आणि बरेचशा झरांना गटाराचं स्वरूप आलेलं आहे. जसं चिखलीतला रामझरा आपण पाहिला, तर तो रामझरा न म्हणता आता त्याला मरा झरा म्हणावं लागेल उलट. कारण त्याच्यात कुठलीही लाईफ राहणार नाही असं ते पाणी केमिकल युक्त झालेलं आहे. मग त्याचं कारण सांडपाणी डायरेक्ट त्या झऱ्याला जोडलेलं असू दे, किंवा कुदळवाडी सारखा, जाधववाडी सारख्या एरियातलं वाढलेलं केमिकलचे किंवा भंगारांची जी दुकानं आहेत, ते जे काही सांडपाणी आहे ते डायरेक्टली ह्या झऱ्यामध्ये सोडत आहे. आणि तो झरा जो आधी नदीला मिळत होता, तर तो झरा आहे तसाच आहे, फक्त त्याच्या पाण्याची क्वालिटी बदललेली आहे. म्हणजे बऱ्याच वेळेस वारकरी जे पूर्वी जायचे, तर ते झऱ्याच्या कडेला थांबून तिथलं पाणी पिऊन जायचे. पण आता तिथं पाहण्याची किंवा उभं राहण्याची आपली हिंमत होणार नाही, एवढा तो झरा त्या ठिकाणी अं दुर्गंधीयुक्त आणि रासायनिक युक्त झालेला आहे केमिकल्समुळे. आणि हे पाणी असंच सोडलं जात आहे या नदीमध्ये. आणि प्लस नदीत सोडून बोर्ड लावले जातात की नदीतलं पाणी पिऊ नका, महानगरपालिकेद्वारे. म्हणजे ज्या नदीचं पाणी आपण आपल्या पूर्वजांनी पिलं, त्यांच्या पूर्वजांनी पिलं, ते आता आपल्याला साधं आपण त्याच्यात पाय ठेवू शकत नाही, एवढं ते दूषित झालेलं आहे. तर हे जे जॉग्राफिकल जे आहे, म्हणजे कन्स्ट्रक्शन ऑफ डॅम हे पण घातक आहे नदीसाठी. दुसरं म्हणजे अ, आता जो रिव्हर प्रोजेक्ट चालू आहे, केंद्र सरकार, राज्य सरकार हजारो कोटी नदी पुनर्विकास नावाखाली बिल्डर लोकांचं पोट भरत आहे असं आपण म्हणलं तरी चालत. कारण नदी ही जी नैसर्गिक आहे, तिचं नैसर्गिकपणा टिकवणं हे महत्वाचं आहे. कारण बरेचसे मायक्रो ऑर्गॅनिझम, साधं एक्झाम्पल पाहिलं तर स्नेल, जे सिम्पले आहेत, ते पण या नदीच्या इकोसिस्टीमचा भाग आहे. नदीतलं जे कॅल्शियम आहे ते यूज करतात, स्वतःचं सेल बनवतात आणि नदीचं कॅल्शियम लेवल मेंटेन ठेवतात. म्हणजे नदी ही स्वतः त्या ठिकाणी स्वतःची काळजी घेत असते. बऱ्याच वेळेस पूर येतात, पूर आल्यावर नदीचं जे जी घाण असते, गाळ असतो, तो पुढे निघून जात असतो आणि नदी स्वच्छ ठेवत असते स्वतःला. पण या ठिकाणी आपण ह्युमन ऍक्टिव्हिटीज एवढ्या नदीच्या विरुद्ध आपण करत आहोत. म्हणजे साधा रायपेरियन झोन जो आहे नदीच्या कडचा, जिथं वेगवेगळ्या वनस्पती आहेत ज्या नॅचरली आलेल्या आहेत, तर त्या रायपेरियन झोन मधल्या वनस्पती ज्या आहेत त्या वॉटर फिल्ट्रेशनचं काम करत असतात. म्हणजे नदीला जे झरे येतात पाण्याच्या खालचे, जमिनी खालचे किंवा जमिनीवरचे, तर ते पाणी फिल्टर करून ते नदीत येत असतं त्या रायपेरियन प्लांट्समुळे, नदीकाठच्या वनस्पतींमुळे. पण आपण नदीकाठची वनस्पती तोडून काय करतोय, तिथं गार्डन बनवतोय किंवा त्या ठिकाणी वीट बांधकाम करतोय, दगड दगड टाकतोय आता. तर हे सगळं नदीला मारक आहे.
ते जॉग्राफिकल काळजी पण दृष्टीने नदीची घेतली पाहिजे. जिओलॉजिकल काळजी घेतली पाहिजे, म्हणजे वाळूचा उपसा पण नदीसाठी घातक आहे. नदीची जी लेवल आहे पाण्याची ती त्या ठिकाणी कमी होऊ शकते. अंडरग्राऊंड वॉटर कमी होऊ शकतं वाळू उपशामुळे. आणि जे काही फिश आहेत ज्यांचं मायग्रेशन आहे त्याला अडचण येऊ शकते. जेवढे जास्त खड्डा होईल तेवढे हे फिश मायग्रेट होणार नाहीत आणि त्यांची पण संख्या कमी होणार आहे. आणि अशा प्रकारे ही इकोसिस्टीम पूर्ण कोलॅप्स होऊ शकते ह्या पर्टिक्युलर ऍक्टिव्हिटीज मुळे पण. त्यामुळे जॉग्राफिकली चेंज करणं नदीचं ते पण चुकीचं आहे. आणि जो स्पीड आहे नदीचा तो पण कायम ठेवला पाहिजे. जिओलॉजिकल आपण पाहिलं तर नदीचा जो तळ असतो बेंथिक, तर बेंथिक इकोसिस्टीम वेगळी असते, बेंथिक ऑर्गॅनिझम वेगळे असतात. आणि ते जर आपण डिस्टर्ब केले तर त्यांची संख्या, त्यांच्यावर डिपेंड असणारे इतर लाईफ जी आहे अक्वॅटिक ती पण डिस्टर्ब होणार आहे. तर अशा प्रकारे इंद्रायणी नदी जर आपण पाहिली तर ती सुरुवातीला जी स्वच्छ आहे ती हळूहळू अस्वच्छ होत खाली येते. लोणावळ्यापासूनच सांडपाणी नदीमध्ये मिसळायला सुरुवात होते. पण बऱ्याच ठिकाणी वरती कुंदा रिव्हर असेल, आंध्रा रिव्हर असेल, याचं पाणी आल्यामुळे पुन्हा ते कॉन्सन्ट्रेशन थोडंसं कमी झालेलं पण पाहायला मिळतं. पुन्हा काही ठिकाणी ती नदी स्वच्छ दिसते, पण पुन्हा त्या ठिकाणी तळेगाव MIDCच्या पुढे आल्यानंतर ती नदी आणखी प्रदूषित झालेली दिसते. तर अ, नदीतल्या ज्या वनस्पती आहेत, मॅक्रोफाइट्स पण त्याच्यामध्ये काही येतात. तर हायड्रिला, ॲझोला असेल याच्यासारख्या वनस्पती पण त्या ठिकाणी लाईफ सिस्टीमचा भाग आहे. पण ते जास्त वाढल्या ते पण घातक आहे. पोल्युशन जेवढं जास्त होईल ते जास्त वाढू शकतात. आणि मग पुढे येऊन देहू, आळंदी. तर देहूमध्ये पण देहू नगरपालिकेचं सांडपाणी डायरेक्टली सोडलं जाते त्या नदीमध्ये. इंदोरी या ठिकाणी सांडपाणी सोडलं जाते. कानेवाडी एक गाव आहे की जिथं नदीमध्ये पाणी कुठलंही गावातलं सोडलं जात नाही. कानेवाडी गाव जर आपण पाहिलं तर त्यांनी वॉटर हार्वेस्ट मॅनेजमेंट केलेलं आहे. ड्रेनेज पूर्ण एका ठिकाणी कलेक्ट केलं जातं, ड्रेनेज वॉटर, आणि त्याच्यावरती आझोला नावाची वनस्पती वाढवली जाते जेणेकरून बायो रेमेडिएशन होतंय. आणि ते नदीचं जे वेस्ट वॉटर आहे ते थोडं बायोलॉजिकली स्वच्छ होते कुठलीही प्रक्रिया न करता. आणि मग ते पाणी ते पुन्हा त्या ठिकाणी झाडांना रिसायकल करून वापरत आहेत. तर अशा प्रकारे जर प्रत्येक गावाने ठरवलं की नदीचं पाणी गावाचं पाणी, सांडपाणी नदीत गेलं नाही तर त्या ठिकाणी नदी स्वच्छ राहण्यास मदत होईल. आणि पुढे देहू पासून पुढे ती प्रदूषित होत जाते. पुढे चाकण MIDCचं सगळं पाणी, सांडपाणी जे आहे ते झऱ्याद्वारे, नाल्यांद्वारे नदीला येऊन मिळतंय. आणि चिखलीमध्ये जास्त प्रमाणात केमिकल्स युक्त पाणी. मग त्याच्यात अजून केमिकल टेस्टिंग मध्ये HG, पारा वगैरे, मर्क्युरी, लीड यांचे पण घातक जे आहेत ते अंश त्या पाण्यामध्ये सापडलेले आहेत. आणि आळंदी पासून पुढे ती जास्त प्रदूषित झालेली आपल्याला दिसते हे पाणी त्या ठिकाणी मिक्स झाल्यामुळे. आणि मग पुढे त्या ठिकाणी भीमा नदीला ही जाऊन मिळते तुळापूर येथे. आणि बऱ्याच वेळेस आषाढी असेल, कार्तिकी असेल, यावेळेस नदीचं पाणी जास्त प्रदूषित झालेलं दिसतं. आणि त्याच्यामध्ये बऱ्यापैकी त्या ठिकाणी अमोनियाचं प्रमाण पण जास्त प्रमाणात सापडलेलं आहे. आणि बऱ्याच वेळेस तुम्ही फेस पण पाहिला असेल नदीच्या पाण्यावरती. तर हा फेस येण्याचं कारण म्हणजे आपल्या पण ऍक्टिव्हिटीज आहेत, ह्युमन ऍक्टिव्हिटीज. आपण जास्तीत जास्त त्या ठिकाणी केमिकल शॅम्पूज असतील, साबण असतील, हे वापरत आहोत. तर जेवढं आपण जास्तीत जास्त ऑर्गॅनिक कडे वळू तेवढं हे आपला पण त्या ठिकाणी हातभार लागणार आहे प्रदूषण मुक्तीसाठी. आणि हा फेस होण्याचं कारण अल्कलिनिटी, TDS जो आपण म्हणतो, टोटल डिझॉल्व्ह सॉलिड. तर हे पण घातक आहे नदीच्या पाण्यासाठी. तर TDS लेवल जर पाहिली तर सुरुवातीच्या पाण्यामध्ये कमी असते, पण ती वाढत जाते कारण जसं सांडपाणी मिसळत जाईल इलेक्ट्रिकल कंडक्टिव्हिटी वाढत जाते. जसा TDS वाढत जाईल तस तसं. आणि त्याचा परिणाम या अक्वॅटिक लाईफ वरती पण होत असतो. त्यामुळे
आपणही जर ऑर्गॅनिक जास्तीत जास्त वापरला तर त्याचा फायदा हा नदी प्रदूषण मुक्तीकडे नक्कीच होईल. आणि अ, हे जे गव्हर्नमेंट नदी अ, प्रदूषण रोखण्यासाठी जे आवश्यक आहे तो पैसा आधी खर्च करणं गरजेचं आहे. नदी प्रदूषितच होणार नाही याचं कारण हे जे मृत झरे आहेत ते पुन्हा जिवंत केले तर नदी परत अ, प्रवाही होईल आणि चांगली उत्तम होईल. पण आजकाल आपण पाहतो की प्रत्येक रिकाम्या प्लॉटवरती बांधकामं होत चाललेली आहे. जिथं नाले आहेत बुजवले जातात. आपल्या आजूबाजूलाच आपण बरेचसे नाले बुजलेले पाहतो की जे आधी पाण्याने प्रवाहित होते असे नाले हळूहळू भराव टाकून म्हणा किंवा मुरुम टाकून म्हणा ते बुजवले गेलेले आहेत आणि त्यामुळे जे पाणी त्या ठिकाणी यायला पाहिजे नदीमध्ये स्वच्छ ते येणं बंद झालेलं आहे. तर अशा प्रकारे अ, नदीची जॉग्राफी बदलली तर त्याचा परिणाम हा भविष्यात अ, नदीकाठच्या गावांना पण भोगावा लागू शकतो. नदीकाठी राहणाऱ्या लोकांना पण ब्लू लाईन जी आहे ती पाळली गेली पाहिजे. त्याचं कारण म्हणजे हेच की जे प्रवाहित झरे आहेत ते येऊन मिळले पाहिजे. पण आपण ब्लू लाईन मध्ये पण घरं बांधलेली आहेत, बिल्डिंग बांधलेले आहेत. कुठेही नियम पाळले गेलेले नाहीत आणि त्याचा परिणाम सगळं आपल्याला याच्यावरती अं, पाहायला दिसतोय आता. म्हणजे याच्या विरुद्ध जर आपण एकत्र झालो नाही तर भविष्यामध्ये नदी आणि गटर कोणतं हे आपल्याला ओळखता येणार नाही. प्रशांतजी. येस. धन्यवाद धन्यवाद किरण सर. म्हणजे खरंच सेशन संपवणे असं वाटत होतं नदीच्या बाबतीत. म्हणजे इंद्रायणी तर आहेच आहे, पण नदीच्या बाबत लोकांना आज तुम्ही एक अभ्यासक म्हणून तुम्ही जी माहिती सांगितली ही लोकांपर्यंत खरी जाणं गरजेचे आहे. आज जे काही म्हणजे कुणावरती टीका म्हणून नाही, पण आज जे नदी सुधार किंवा नदी काठ सुधारच्या नावाखाली ज्या काही भावनिक गोष्टी चालू आहेत त्याला कुठेतरी थांबवलं गेलं पाहिजे. नदीची जी प्रणाली आहे, म्हणजे जसं तुम्ही आता तुमच्या लेक्चर्समध्ये देखील सांगितलं की नदीला येऊन मिळणारे जे झरे आहेत, जे नाले आहेत किंवा रामझरा जो आहे, हे येताना फक्त स्वच्छ पाणीच नाही तर हे जीवन देखील घेऊन येतात आणि नदी पण आपलं जीवन आहे. आणि कुठेतरी आपण आपलं जीवनच संपवत आहे, म्हणजे नदी नाही संपवते तर आपण आपल्या येणाऱ्या मुलांचं, येणाऱ्या पिढीचं आपण जीवन संपवतोय. त्यामुळं खरंच खूप धन्यवाद. नदीची एवढी माहिती मला नाही वाटत की इथे असलेल्या किंवा हा व्हिडिओ आपण रेकॉर्ड करून पुढे तेवढ्यासाठीच पाठवतो की लोकांना ही माहिती मिळणं गरजेचं आहे की आपण एक बोलीभाषेमध्ये म्हणतो की ऑक्सिजन आपल्याला ही झाडं देतात जमिनीवरची, पण तुम्ही जे सांगितलं हे जे समुद्री शेवाळ आहे किंवा हे जे पाण्यातलं शेवाळ आहे, हे मेन ऑक्सिजन्स आपल्याला देत असतात. 70% आहे. हे गुगलवरती सर्च केलं तरी देखील हे पटकन सांगतं. पण ही कुठेतरी सिरियसनेस आपल्याला येणं गरजेचं आहे. जे विषारी पाणी की तुम्ही आता जे सांगितले, जी प्रदूषकं नदीमध्ये जातात, हे कुठेतरी तुमच्या आमच्या पिण्याच्या पाण्यात येतात, हे कुठेतरी आपल्या पिकांमध्ये जातात, ते अन्नावाटे परत येतोय. म्हणजे आपण एक बोलीभाषेमध्ये म्हणतो की आपण गाडीमध्ये पेट्रोल टाकताना किंवा गाडीची सर्व्हिसिंग करताना त्याच्यामध्ये ऑइल टाकताना देखील खूप जास्त विचार करतो, पण आपण आपल्या शरीराला जी काही इनपुट्स देतोय पाण्याच्या रूपात, धान्याच्या रूपात देतोय, हे कुठेतरी हे चाललंय. ह्या सेशनच्या माध्यमातनं, ह्या व्हिडिओच्या माध्यमातनं 100% लोकांचं प्रबोधन होईल, लोकांना नदीबद्दलची माहिती होईल. आणि एक जो तुम्ही खूप इम्पॉर्टंट फॅक्टर सांगितलात की नदीचं तापमान देखील, ज्या नदी सुधार प्रकल्पामुळं नदीकाठी ज्या मोठ्या मोठे कॉन्क्रिटायझेशन आणि ज्या मोठ्या मोठ्या बिल्डिंग्स येणार आहेत, डेफिनेटली त्याच्यानी नदीचं टेम्परेचर वाढणार आहे. आणि हे टेम्परेचर वाढलं तर त्यातली जैवविविधता किंवा इतर सगळ्याच गोष्टींवरती हे करणार आहे. फक्त आपण थोडंसं वेळेचं बाणे करून एक ठराविक 2-4 प्रश्न कुणाचे असतील ह्याच्याबाबत तर विचारा, सर त्याला उत्तरं देतील. आपला माईक अनम्यूट करून काही प्रश्न असतील तर सरांना विचारा. एक एक जण हात किंवा आपलं हे वरती करा म्हणजे कळेल, किंवा कुणाचा नसेल प्रश्न तरी हे करा, कारण सरांनी जवळपास सगळी माहिती दिलेली आहे. ठीक आहे. कुणाचा काही प्रश्न आहे? हॅलो. हा सर बोला. सर, पवनाचंद मित्र म्हणून मी बोलतोय, किवळे म्हणून आमले.
तर बेसिकली 1 वर्षापासून आम्ही पाठपुरावा करतोय. आता नदी प्रदूषणाची सरांनी खूप चांगली माहिती दिलेली आहे. परंतु आता याच्यावरती उपाययोजना करताना आपल्याला सामुदायिकरित्या काय काय करणं शक्य आहे आणि त्याचा कालावधी आणि त्यासाठी उपाययोजना याबाबत जर गायडन्स झालं तर ते सगळ्यांसाठी फार उपयुक्त राहणार आहे. तर याविषयी जर सर बोलले तर बरं होईल. ओके. हा, अतिशय चांगला प्रश्न विचारला. कारण फक्त प्रदूषण अभ्यास करून होणार नाहीये. तर ते अभ्यासाचा उपयोग करून आपल्याला ते कसं थांबवता येईल हे पण जास्त महत्वाचं आहे. तर जसं मी सांगितलं की नदी ही त्या ठिकाणी हजारो किलोमीटरचा प्रवास करत असते. त्यामुळे कोणत्या एका ठिकाणी आपण कॉन्सन्ट्रेट करून उपयोग नाही. तर त्याच्या उगम स्थानापासून तर कन्फ्लुएन्स पर्यंत किंवा माउथ पर्यंत तिची काळजी घेणं गरजेचं आहे. तर यासाठी आपण फक्त एकट्या डोक्याचं काम नाही तर त्याचा जन सहभाग महत्वाचा आहे. आणि सगळ्यात पहिल्यांदा म्हणजे आपण जर शोधले की कोणकोणत्या ठिकाणी प्रदूषण युक्त पाणी त्या नदीला मिळते, असे स्पॉट शोधणं गरजेचं आहे. कारण बरेचसे असे स्पॉट आहे की जिथं खुलेआम वेस्टेज वॉटर नदीमध्ये जाऊन मिळते. आणि ते आपण स्पॉट करून आपण जीपीएस द्वारे त्याचे प्रत्येक लोकेशन घेऊन त्या ठिकाणी ते स्पॉट, कारण नगरपालिकेच्या लोकांना फक्त जाऊन सांगून चालणार नाही, किंवा ज्या रिस्पेक्टिव्ह नगर परिषद आहे किंवा पोल्युशन कंट्रोल बोर्ड आहे, ते यांना फक्त तोंडी सांगून चालणार नाहीत. यांना प्रत्यक्ष पुरावे देऊन हे या ठिकाणी आहे आणि त्याच्या विरुद्ध आवाज उठवून ते बंद करणं आपल्या हातात आहे. कारण सरकारी काम म्हणजे आपल्याला माहिती आहे, चालढकल प्रत्येक ठिकाणी चालत असते. पण ज्यावेळेस जोपर्यंत आपण जागृत होत नाही तोपर्यंत तेही निर्डावलेलेच राहणार आहे. त्यामुळे पहिलं म्हणजे हे प्रदूषण करणारे नाले कुठे मिळतात आहे, कुठं डायरेक्टली नाल्यांमध्ये पाणी सोडलं जातंय. आता जो डेटा आहे पोल्युशनचा किंवा नदीचा ज्यावेळेस आपण काढतो वॉटर क्वालिटी इंडेक्स, ज्या ठिकाणी खराब आहे त्या ठिकाणी आपण शोधू शकतो की या ठिकाणी कुठेतरी नक्कीच काहीतरी मिक्स होतंय. आणि असे स्पॉट, कारण बऱ्याचशा पेपर मिल कंपन्या डायरेक्टली पाणी सोडत आहेत. काही इंडस्ट्रीज आहेत इंडस्ट्रीयल एरिया मधल्या की ज्या प्रक्रिया न करता पाणी सोडत आहेत. तर अशा शोधणं गरजेचं आहे पहिल्यांदा म्हणजे. दुसरं म्हणजे जे नैसर्गिक नाले झरे आहेत, ओढे आहेत, जे बुजले गेलेले आहेत. आपल्याकडं गुगल मॅपद्वारे 10 वर्षापूर्वी किंवा 5 वर्षापूर्वी ते नाले होते, आता नाहीयेत. हे त्या सॅटेलाइट इमेजवरनं आपल्याला कळू शकतं. ते पुन्हा जिवंत कसं करता येईल ते स्पॉट फाइंड करून रिस्पेक्टिव्ह जी एजन्सी आहे त्यांच्याकडे पाठपुरावा करून ते आपण करू शकतो. प्लस वैयक्तिक जसं सांगितलं की जास्तीत जास्त रसायनांचा कमी वापर. शेतकरी ऍग्रिकल्चर जे डिपार्टमेंट आहे, ऍग्रिकल्चर मिनिस्ट्री आहे, त्यांच्याकडनं जास्तीत जास्त ऑर्गॅनिक फर्टिलायझरचा जर पुरवठा झाला तर केमिकल फर्टिलायझरचा वापर नक्कीच कमी होईल. आणि प्लास्टिक जे आहे, मायक्रो प्लास्टिक पण पाण्यामध्ये सापडलं जाते की जे कॅन्सर साठी कारणीभूत आहे. जे पाणी आपण पितो तर ते पाण्यामध्ये मायक्रो प्लास्टिक जे आहे ते बऱ्याच वेळेस फिल्टर पण होत नाही. आणि ते जर शरीरात जात गेलं किंवा लगेच परिणाम न दिसता काही वर्षांनी आपल्याला ते कॅन्सरच्या स्वरूपाने कळून येईल की आपल्या शरीरात मायक्रोप्लास्टिक जात होतं. तर ते टाळण्यासाठी पण प्लास्टिक पाण्यामध्ये मिसळणार नाही याची पण काळजी घेणं गरजेचं आहे. आणि हे जनजागृती करणं जेवढं महत्वाचं आहे तेवढं स्वतःपासून सुरुवात करणं पण महत्वाचं आहे. अजून काही आयडिया असतील प्रशांत सर वगैरे तर तुम्ही पण सांगू शकता. हो, आपण आता तेच आहे की आपल्याला म्हणजे एक एक इनिशिएटिव्ह म्हणूनच आपण हे सुरू करतोय की आपल्याला नदी फेसाळलेली दिसते. ठीक आहे, पण त्याच्या पाठीमागं काही प्रमाणात आपण देखील कारणीभूत आहोत. म्हणजे सकाळी उठल्यापासून आपल्याला हँडवॉश लागतो हात, परत पेस्ट लागते ती केमिकलची आहे. आपण संडास बाथरूम जे क्लीन करतो ते हार्पिक ते सगळ्यात डेंजरस आहे. कपडे धुण्यासाठी आपण ज्या प्रमाणात डिटर्जंट वापरतोय किंवा आंघोळ करताना कंडिशनर, शॅम्पू, साबणं, त्याच्यानंतर स्क्रब्स, फेसवॉश, हे आपण सगळं केमिकल करतोय. आणि ह्याच्यामध्ये कुठेतरी बदल व्हावा त्यासाठी आपली जी ओरिजिनल किंवा जी आपली मूळ भारतीय संस्कृतीतली जीवन पद्धती होती,
हे सगळ्या आपण परत रिस्टोर करायचा प्रयत्न करतोय. ह्याच्यामध्ये आपल्याला आयुर्वेदिक उत्पादनं आणि नैसर्गिक उत्पादनं म्हणजे हात धुवायला हिंगणबेट सारखं एक वनस्पती आहे की त्याच्यानी फेस होतो. आपल्याला रिठा सगळ्यांना माहिती आहे, आपल्याला शिकेकाय माहिती आहे, आपल्याला वेगवेगळ्या प्रकारची उठणे माहिती आहेत. ठीक आहे, आपण ठीक आहे 100% त्याच्यावर शिफ्ट नाही होऊ शकत. पण जर विचार करा, पिंपरी चिंचवडचं लोकसंख्या एक 30 लाख आहे. जर एका माणसाला आंघोळ करायला एक 10 लिटर ते 15 लिटर पाणी लागतं असं आपण एक कन्सिडर करू. जर प्रत्येक माणसाने ठरवलं की मी एक दिवस जरी आठवड्यातला हे करीन, तर 30 लाख गुणिले 15 लिटर एवढं केमिकल डिस्चार्ज किंवा नदीवरचा लोड कमी असणार आहे. आणि हे सेशन ठेवण्याच्या पाठीमागचा आणखीन एक उद्देश होता की ह्याच्यातल्या टेक्निकल बाबी तर लोकांसमोर आल्याच पाहिजेत. त्याच्याबरोबर ह्याच्यातले कायदे काय सांगतील, आपण एखादा सेशन तोही ठेवणार आहे की ह्याच्यामध्ये लिगल गोष्टी काय सांगतात, ह्याच्यामध्ये प्रशासकीय आहे, ह्याच्यामध्ये आपण काही सिव्हिल इंजिनियर्सला आणायला प्रयत्न करतो की एसटीपी डिझाईन्स कसे होतात, एखाद्या शहराचं टाउन प्लॅनिंग कसं होतं, आपले एसटीपीज आपल्या ज्या आपण ज्याला म्हणतो की ड्रेनेज सिस्टीम्स आहेत त्या कॅपेबल आहेत का, आपल्या शहराला शहरामध्ये जी काय आजूबाजूची गावं समाविष्ट होतात आहेत, जी काही आपल्या शहरामध्ये एक औद्योगिक शहर असल्यामुळं जो एक्स्ट्रा बर्डन म्हणजे गव्हर्नमेंट फिगर सांगते की दररोज पुणे पिंपरी चिंचवडमध्ये 250 फॅमिलीज म्हणजे अंदाजे 1,000 लोकांचं ऍडिशन होतं. हे 1,000 लोकांना 100% एक पर कॅपिटा वॉटर बघितलं तर 150 ते 165 लिटर पाणी पर व्यक्ती लागतं. हे एवढं सगळं परत केमिकल युक्त हे नद्यांमध्ये जातं. ह्याचा कुठे विचार झालाय का टाउन प्लॅनिंगमध्ये, आपली ड्रेनेज सिस्टीम डिझाईन करताना, आपले एसटीपीज डिझाईन करताना? आणि जेव्हा आपण सारोसार याचा सगळा विचार करू म्हणजे एखाद्या गव्हर्नमेंटला दोष देणं, एखाद्या सरकारला दोष देणं, एखाद्या ऍडमिनिस्ट्रेशनला दोष देणं, हे न करता आपल्याला थोडंसं आपली कामाची पद्धत बघायला लागेल. कारण शेवटी एखाद्याचं फेल्युअर होईल किंवा नाही होईल, शेवटी आपल्याला स्ट्रगल करायचं, आपल्या मुलांना स्ट्रगल करायचं. त्यामुळं जसं आपल्या एखाद्या घरामध्ये आपला प्रॉब्लेम होतो, आपल्या सोसायटीमध्ये प्रॉब्लेम झाल्यावर आपण आपली सामाजिक किंवा आपली स्वतःची जबाबदारी म्हणून आपण ह्याच्यामध्ये उतरतो, त्याच पद्धतीनं आपल्याला ह्याच्यामध्ये करायचंय. अजून कोणाचे काही प्रश्न असतील तर आपण घेऊया, नसेल तर आपण ह्या सर सेशनच्या सांगतेकडे जाऊ. प्रशांत सर, प्रशांत सर, राकेश मलिक हिअर. येस सर, बोलिये. सर मला एक प्रश्न आहे सरांशी. ऍक्च्युली जसं आपलं ग्लोबल सरफेस टेम्परेचरचा टिपिंग पॉइंट 2 डिग्री सेल्सिअस आहे, ज्याच्यानंतर द क्लायमेट चेंज बिकम्स इरिव्हर्सिबल. सिमिलरली आमचे जे रिव्हर्स आहे किंवा ओशन्स आहेत, ह्याच्यामध्ये हे जे पोल्युशन होतंय आणि जे काय प्रमाणावर जे जे लेवल ऑफ पोल्युशन हॅज रिझन टू अ लेवल, जिथून सर हे इरिव्हर्सिबल होण्याचं काय असं पॅरामीटर किंवा असं बॉर्डर लाईन काय, कसं ते आहे का, तसं काय? दॅट इज माय क्वेश्चन. सॉरी, पण क्वेश्चन समजला नाही मला नीट. सर किरण आता सर, मी हे थोडस कसं आपलं ग्लोबल सरफेस. एक मिनिट किंवा राकेशजी, आय कॅन को रिलेट. आता ह्याच्यामध्ये जर आपण जे जागतिक तापमान वाढ बघतोय ना, ह्याच्यामध्ये असं म्हणलं जातं की आता पृथ्वीचं जे टेम्परेचर आहे 1.2 डिग्रीनी वाढलंय. आणि जेव्हा ते 1.5 डिग्री वाढेल, म्हणजे ग्लोबल ॲव्हरेज सरफेस टेम्परेचर हे 1.5 डिग्रीनी वाढेल, तेव्हा त्याच्यानंतर ना आपण जर काही करेक्टिव्ह ॲक्शन्स जरी घेतल्या तरी काही उपयोग होणार नाही. तिथून सगळं म्हणजे आपल्या पीक पद्धतीमध्ये बदल होतील, आपल्या सगळ्या वातावरणात बदल होतील, आपल्या हवामानामध्ये, आपल्या ऋतुचक्रामध्ये बदल होतील. आणि एकदा जर का 1.5 डिग्री टेम्परेचर अचीव झाले की त्याच्यानंतरनं हे चेंजेस परत टू रिव्हर्स डिग्री करणं, 2 डिग्री तर होणार नाही. तर त्यांचा प्रश्न असा आहे की असं काही नदीच्या बाबतीत आहे का की आत्ता जी काही पोल्युशनची लेवल आहे ही आपल्याला रिज्युनेट करता येईल किंवा हे आपल्याला परत आहे तसं थोडंसं करायचे चान्सेस आहेत. पण असं काही एक डेंजर मार्क तुम्हाला दिसतंय का की एकदा जर ही धोक्याची पातळी ओलांडली तर ती नदी एकदा डेड झाली की डेड झाली, तिला परत जिवंत करता नाही, असे काही पॅरामीटर्स कुणी डिफाईन केलेत का किंवा त्याच्यावरती काय रिसर्च झालाय का? टिपिंग पॉइंट, टिपिंग पॉइंट, टिपिंग पॉइंट, इट हिटिंग बिकम्स पॉइंट. इरिव्हर्सिबल. टिपिंग पॉइंट, टिपिंग पॉइंट. येस येस येस. हा, तसे पॅरामीटर्स तसे डिफाईन केलेले आहेत. आपलं जे इंडियन मानक ब्युरो आहे, तर यांनी त्यांच्या वेबसाईटवर पण वेगवेगळे मानक दिलेले की एवढ्या लेवल पर्यंत आपण ठीक आहे त्या ठिकाणी सर्व्हाइव्ह करू शकतो किंवा ते इकोसिस्टीम किंवा ते पाणी पिण्यायोग्य आहे असं पण त्या ठिकाणी होऊ शकतो. पण त्या लेवलच्या खाली गेलं
तर ते त्या ठिकाणी अं, आपण जसं मी सांगितलं की नदी ही प्रत्येक दिवशी बदलत असते त्या ठिकाणी, कारण हजारो झरे त्या ठिकाणी येऊन मिळत असतात. त्यामुळे ती रिज्युव्हनाईट करता येऊ शकते, पण त्याला जास्त त्या ठिकाणी एफर्ट्स घ्यावे लागतील. पण ती जर त्या लेवलला जाणारच नाही याची जास्त काळजी घेतली तर तेवढे आपल्याला एफर्ट्स, डबल जे एफर्ट्स घ्यायला लागतील तेवढे घेता येणार नाही. आता जर आपण उदाहरण पाहिलं तर मुळा नदी जी आहे, मुळा मोठा नदी, तर मुळा नदी सुरुवातीला जी आहे ती स्वच्छ आहे उगमस्थानापासून, पण जशी ती पुण्यामध्ये येते तर तिला अक्षरशः ते गटाराचं स्वरूप आलेलं आपल्याला पाहायला मिळतं. तर त्या ठिकाणी ते तेवढं एकदा डेड झाल्यानंतर पुन्हा रिकवर करणं अवघड आहे. त्यासाठी एफर्ट्स तेवढे जास्त लागणार आहे. म्हणजे जो रिज्युवेनाल प्रोग्राम घेतलेला आहे पुणे महानगरपालिकेने, तर त्याच्यात ते नदी स्वच्छ, पाणी स्वच्छ राहील याची काय काळजी घेताना दिसत नाही. त्यांचं फक्त डेव्हलपमेंटल प्रोजेक्ट चालू आहे नदीच्या कडेला, जी नॅचरल जी इकोसिस्टीम आहे की ज्याच्यासाठी ज्याच्यावरती फिश किंवा बाकीचे लाईफ डिपेंड आहे, असा भाग आपण तोडून त्या ठिकाणी स्ट्रक्चर बनवतो आर्टिफिशियल. थोडक्यात रिव्हर जी नॅचरल इकोसिस्टम आहे तिला आपण आर्टिफिशियल करत चाललेलो आहे. मग काही लेवलला गेल्यानंतर ते अवघड होईल. ओके सर. राईट. राईट सर. हा सर, एक छोटासा प्रश्न असा आहे. आता ह्या 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 स्टेजला आपण ज्या स्टेजला आहोत, जसं आम्ही ते यात्रा केली, पदयात्रा केली, त्याच्यामध्येही आम्ही नदीमध्ये जे बघितलं, इट वॉज स्टिंकिंग. ते चिखलीवरून जे रिव्हरचं कनेक्टिंग जे आहे, स्ट्रीम्स येत आहेत, ते इट वॉज क्वाईट पोल्युटेड. पण त्याप्रमाणे सर आता इथून आपलं रोडमॅप कसं व्हायला पाहिजे, सो दॅट वी ऍक्च्युली त्याला इमिडिएट ऍक्शन करून त्याला त्या लेवलवर घेऊन जाणं, की ह्याच्यापासून आपण पॉझिटिव्ह ऍस्पेक्ट मध्ये दिस इज गोइंग टू गेट बेटर, रादर इट इज गेटिंग वर्स्ट डे बाय डे. ह्या लेवलवर आपलं एक रोडमॅप करण्यासाठी ते कसं स्टेप्स, फर्स्ट स्टेप शुड बी व्हॉट, सेकंड स्टेप शुड बी व्हॉट, असं जर डिफाईन केलं तर एव्हरीबडी, म्हणजे सर्वांनी ते प्रमाणे पुढे जाऊ शकतात. ते दॅट इज व्हॉट आय फील. बिकॉज टिपिंग पॉइंट आहे ते तुम्ही म्हणतात ते मला पण वाटतंय की फूड चेन कोलॅप्स झालं तर इट इज डेड. नो लिव्हिंग ऑर्गॅनिझम्स इन द रिव्हर मीन्स द रिव्हर इज डेड. येस, So येस. that is something where so I feel that there should be some steps that should be defined, की पहिले आपण हे करायचं, त्यानंतर सेकंड स्टेप, असं प्रमाणे देन वी कॅन टेक द हेल्प ऑफ द गव्हर्नमेंट or maybe the corporation people or ourselves, we can do something about it. म्हणजे this is what my wanted to understand, की टिपिंग पॉइंट किती टाइम आहे आणि त्यानंतर ह्या लेवलवर स्टेप्स काय व्हायला पाहिजे, प्रायोरिटी म्हणजे फर्स्ट प्रायोरिटी शुड बी व्हॉट, सेकंड, थर्ड, फोर्थ, नेक्स्ट आफ्टर दॅट. येस. आय होप सर नक्कीच. माझा प्रश्न तुम्हाला लक्षात आला. हो, हो. आता फर्स्ट प्रायोरिटी जे आहे ते इफ वी सी व्हॉट एव्हर पोल्युटेड वॉटर इज एंटरिंग इन द रिव्हर, फर्स्ट प्रायोरिटी स्टेप वाईज जर आपण पाहिलं तर ते वॉटर मिक्स होणार नाही याची काळजी घेणं गरजेचं आहे. सगळ्यात आधी आपल्याला शोधले पाहिजे असे पॉईंट किती आहे, ते 10 पॉईंट आहे का, 20 पॉईंट आहे का, 25 आहे. कारण रिव्हरची लेन जवळपास 108 किलोमीटर आहे. जर प्रत्येक पॉईंट आपण जर डिवाइड केला 5-5 किलोमीटरचा, तरी त्याचे 20 जवळपास टप्पे होतील. हम्म, मग त्या 20 टप्प्यांना आपण डिवाइड करून हे पाहू शकतो की प्रत्येक टप्प्यामध्ये कुठे पोल्युशन एंटर होतंय. समजा 20 पैकी हम्म, 10 टप्पे आपल्याला असे सापडले की तिथं रिव्हर वॉटर मध्ये हे पोल्युटंट मिक्स होतंय किंवा दूषित पाणी डायरेक्ट मिक्स होतंय, ते आपण पहिलं स्टॉप करण्यासाठी प्रायोरिटी घेऊ शकतो. दुसरं म्हणजे जे काही इलिगल ऍक्टिव्हिटीज चालू आहेत त्याच टप्प्यामध्ये आपण, म्हणजे जे 20 टप्पे आपण समजा केले, तर प्रत्येक टप्प्यामध्ये कुठे चालू आहे इलिगल ऍक्टिव्हिटीज वगैरे, कन्स्ट्रक्शन वगैरे, जेणेकरून हे नॅचरल जे हम्म, झरे आहेत किंवा रायपेरियन झोन, नदीकाठची बरीचशी झाडं आता तोडत आहे कारण त्याला कोण मालक नाहीये. म्हणजे बरेचशी करंजाची झाडं असतील, त्याच्याकडे चिंच ही चोरी करून काही जण चोरून नेत आहेत, जी दिसत होती यामध्ये गायब आहे. पण आपण त्या टप्प्यांमध्ये शोधून काढू शकतो.
आणि हे जे झाड आहेत ती पण वाचवण्यासाठी प्रयत्न करणं गरजेचं आहे, जेणेकरून सॉइल इरोजन कमी होईल. तिसरं म्हणजे ज्या केमिकल इंडस्ट्रीज आहेत त्या आपण शोधू शकतो की ज्यांच्याद्वारे पाणी जे आहे शुद्ध न करता नदीमध्ये सोडलं जात आहे. तर त्यांच्या विरुद्ध ऍक्शन किंवा सुरुवातीला त्यांना सांगू शकतो, मत पटवून देऊ शकतो आणि जेवढं कमी करता येईल त्यांच्याद्वारे पोल्युशन ते. आणि चौथं म्हणजे जे काही लाईफ चाईन, आता जसं तुम्ही म्हटलं की एकदा जर एखादी फूड चेन किंवा एखादा स्पेसिस फिशचा जर नाहीसा झाला तर त्याचा डीएनए आपण परत मिळवू शकत नाही. एखादा फायटोप्लॅन्क्टॉन नष्ट झाला तर तो परत आपण तयार करू शकत नाही. म्हणजे थोडक्यात तो त्या ठिकाणी डेड होणारच नाही याची काळजी आपण या प्रकारे घेऊ शकतो. म्हणजे त्यांचा बायोलॉजिकल अभ्यास, फिशची व्हरायटी कोणती, काय आहे, त्याचं जीवनक्रम काय आहे, त्याचं प्रायमरी फूड काय आहे, हे जर आपल्याला कळालं, झुलॉजिस्ट असतील, बॉटनिस्ट असतील, जिओलॉजिस्ट असतील, जॉग्राफी ज्यांचं आहे, ह्या सगळ्यांचं मार्गदर्शन घेऊन आपण ती बायोडायव्हर्सिटी कन्झर्व करण्यासाठी नंतर पुढच्या स्टेपमध्ये ऍक्शन घेऊ शकतो. किरण सर, माझा एक प्रश्न असा आहे. थँक्यू सर. ओके. तर माझा प्रश्न असा आहे की जशा प्रकारे एअर पोल्युशन वगैरे असन, काही ठिकाणी पेट्रोलिंग वगैरे होती, अशा प्रकारे एखादी सरकारची कमिटी आहे का जी नदी संवर्धन, नदी संरक्षणासाठी आहे? कमिटी आहे, पण त्यावर ऍक्टिव्हली काम करत नाहीयेत. किंवा जसं की आता बरोबर. ही जी नदी आहे आपली, इंद्रायणी नदी आहे, मग त्यांना पण माहित आहे कुठून सोर्सेस आहेत, त्यांना यामध्ये एक ऍक्टिव्हली त्यांना त्यावर उतरून काम करण्यासाठी कशा प्रकारे आपण प्रवृत्त करू शकतो? आता जसं आम्ही पदयात्रा काढली, तो एक भाग झाला. पण ह्या लोकांना जाग करणे, आता कारण काय होते, मला मला एक एक मी माझं वैयक्तिक मत मांडतो, हा माझा प्रश्न नसणार आहे, की वी आर वर्किंग पॅसिवली नॉट ऍक्टिव्हली. इट सिम्स दॅट. कारण काय होते की खरे जे मालक आहेत ती ही लोक आहेत, ही राजकीय लोक आहेत, ही जी मालक आहेत पूर्ण प्रशासकीय व्यवस्थेवर त्यांचा मीन्स त्यांच्या अंडर चालते सगळी प्रशासकीय व्यवस्था. तर माझं वैयक्तिक मत आहे की ह्या दृष्टिकोनातून आपण आपल्या ज्या वेगवेगळ्या संघटना वगैरे आहेत, थोडं राजकीय दृष्ट्या देखील आपण या अँगलने जाणं फार अपेक्षित आहे. जसं की मी आता इथे काही काही पार्टीज अशा आहेत युरोपियन कंट्रीजमध्ये की त्या पार्टीचं नाव असं आहे की ग्रीन ग्रीन एन्व्हायरमेंट पार्टी. म्हणजे अशा प्रकारचं लोकांमध्ये अवेअरनेस आणून हे ह्या दृष्टिकोनातून देखील आपल्याला मूव्ह होणं फार गरजेचं आहे. पण ह्या लोकांना आपण कसं ट्रिगर करू शकतो की ही जी लोक आहेत, ही जी झोपल्याचं ढोंग करतायत, ही जी नालायक प्रशासकीय व्यवस्था आहे, जोपर्यंत ती जागी होणार नाही, कारण त्यांच्या हातात सगळ्या चाव्या आहेत, जोपर्यंत ती बरोबर. कशी आपण जागी करणार? मग तुमच्याकडनं काहीतरी इनपुट्स हवेत की त्यांना आपण कसं हे करणार. जरी आपण हे विषय बरोबर. मुख्यमंत्र्याकडे जरी घेऊन गेलो तर ते सही करणार, सचिवाकडे पाठवणार आणि ते काय अर्ज टुपलीत टाकणार. हा सरस प्रकार चालू आहे हा. आणि कोणीही कोणाला काही विचारत नाही. सगळा म्हणजे याच्यावर काय, माझं तर एक वैयक्तिक मत असं होतं की ह्या ज्या सर्व संघटना आहेत, पिंपरी चिंचवड मधल्या म्हणा किंवा पुण्यामध्ये, सर्वांनी एकत्र येऊन आपली एक विशेष अशी एक राजकीय पार्टी स्थापन करून त्यावर काम करायला हवं. ज्या सामाजिक संस्था असतील, पर्यावरणवादी संस्था असतील, वेगवेगळ्या विषयावर काम करणाऱ्या संस्थांनी एकत्र, कारण ह्या लोकांवर विश्वास ठेवण्याला लायक राहिलेले नाहीत ही लोक. आणि प्रशासकीय व्यवस्था देखील पूर्णतः भ्रष्ट आहे आणि नालायक लोक आहेत ही पूर्ण. ह्या लेवलला मी जाऊन बोलतो, कारण यांना सर्व माहिती आहे. रामझरा काय आहे, कुठं प्रदूषण होतंय, रामझऱ्यावर फक्त तो एसटीपी प्लॅन टाकला त्यांनी, तो फक्त त्यांचं वैयक्तिक टेंडर काढण्यासाठी सगळं ते चालतं. पिंपरी चिंचवड महानगरपालिकेमध्ये लोक जेवढी येतात त्यामधले 95% लोक फक्त टेंडरचं कमिशन हे ते ह्या कामासाठीच येतात. दुसरं कोणतंच काम नसतं त्यांचं. सार्वजनिक लोकाभिमुख कामासाठी कोणी जात नाही तिथं. तर अशा प्रकारची परिस्थिती, त्याच्यामुळे जे मूळ आहे ना, मूळ म्हणजे हे पूर्ण हे राजकीय व्यवस्था बदलणं गरजेचं आहे. पिंपरी चिंचवड म्हणा, पुण्यापासून ही सुरुवात करणं फार गरजेचं आहे. त्यासाठी ह्या सर्व सामाजिक संस्था आपण सगळं बरोबर. काम करतोय, पण त्याला एक जो ट्रिगर आहे, जो फास्ट ट्रिगर मिळणं गरजेचं आहे. आता जी वेळ आहे, जसं की आपले जे मलिक सर म्हणतात की 2 वर्षाचाच टाइम आहे, त्याला जो फास्ट ट्रिगर मिळण्याची जी गरज आहे ना, जेव्हा आपल्यासारखी लोक जेव्हा प्रशासन राजकीय व्यवस्थेमध्ये उतरतील, त्यावेळेसच ते एक चांगला फास्ट ट्रिगर मिळू शकतो. नाहीतर ही नालायक भ्रष्ट लोक स्वतःचे वैयक्तिक तिजोऱ्या भरण्यामागे पूर्ण निसर्गाचं विमोड करणारे, आणि त्यांना काही घेणं नाही.
त्यांना कसलीही गरज नाही, त्यांना नदी सुधारणार नाही, फक्त नदीच्या कडेला काहीतरी हॉटेल्स वगैरे मोठमोठ्या बिल्डिंग उभ्या करायचे आणि पार्टीला फंड जमा करायचा, किंवा मग हे कामं चालू आहेत, बाकी दुसरं काही चालू नाही. तर ह्या दृष्टिकोनातून आपण देखील म्हणजे कशा प्रकारे जाता येईल, हे एक माझं वैयक्तिक मत आहे. मी थांबतो इथे. हॅलो. प्रशांत सर, तुम्ही बोला, आवाज येतोय. आय थिंक किरण सरांचा हे गेला. ठीक आहे, पण मी थोडंसं उत्तर द्यायचा प्रयत्न करतो. जसं की आपल्याकडे वेळ कमी आहे, 2-1 मिनिटाचा वेळ आहे. पण हे बघा, म्हणजे मी तेच म्हणतोय की आपल्याला ह्याच्यामध्ये प्रशासन किंवा हे शेवटी जी लोक निवडून दिलेली आहेत ती आपण लोकांनीच निवडून दिलेली आहेत. प्रशासन जे बसवलेलं आहे किंवा लोकशाही जर आपण मान्य केली तरी आहेच आहे. ह्याच्यामध्ये जे मला जे वैयक्तिक वाटतं ह्याच्यामध्ये जोपर्यंत ही लोकांची डिमांड होत नाही, आणि 100% तुम्ही म्हणलात ते बरोबर आहेत की राजकीय व्यक्तींना दोष देण्यापेक्षा जर चांगली लोक राजकारणात गेली तो त्याच्यातला सगळ्यात उत्तम मार्ग असेल. आणि हे आत्ता सेशन्स ठेवण्याचं कारणच असं आहे की आपल्याला लोकांपर्यंत जी खरी माहिती आहे, ठीक आहे, एक म्हणलं जातं की सत्याच्या आधी खोटं अख्खं गावभर फिरून येतं. तर आपल्याला सत्याला गावभर फिरवायचंय. ह्या जो काही व्हिडिओ आहे हे आता ही जस्ट एक सुरुवात आहे. 31 डिसेंबरची जी पदयात्रा होती ही एक दिवसाचा इव्हेंट नव्हता, ही एक सुरुवात होती. पुढचे 1-2 वर्ष, आणि तुम्ही जे म्हणलात ना की ग्रीन पॉलिटिक्स, पर्यावरणीय राजकारण हे जगाच्या पाठीवरती सुरू झालेले अनेक देशांमध्ये सत्ता उलटवण्यामध्ये ग्रीन पॉलिटिक्स आहे. कारण हा तुमच्या माझ्या जीवन मरणाचा प्रश्न आहे. जेव्हा आपण म्हणतो ना कोरोना आला होता तेव्हा आपण सगळं सोडून त्याला प्रायोरिटी, काही दिवसानंतर ना वेळ अशीच येणार आहे की आपण आपलं सगळं सोडून जगण्याकडे, जिवंत राहणे, सर्व्हायवल हे आपल्या पुढे मोटिव्ह असणार आहे किंवा सगळ्यात आपलं इम्पॉर्टन्स असणार आहे. फक्त ती वेळ आपल्यावरती येऊ द्यायच्या आधी आपण जे काही आपल्यासारखे लोक आहेत ते प्रोएक्टिव्ह होऊन आपण समाजामध्ये जाऊ. मी म्हणून म्हणतो की आपला वेळ समाजाला देऊ. किरण सरांसारखी व्यक्ती, अभ्यासू व्यक्ती ही लोकांपर्यंत पोचूया. ह्याच्यासाठी लिगलच्या गोष्टी असतील, काय लोकांनी काय करावे. आपल्याला बघा, जसं आपल्या जेवणाच्या ताटामध्ये सगळ्या गोष्टी असतात, चपाती असते, भात असते, आंबट, तुरट, तिखट, कडू, गोड सगळं असतात. तसं हे एक जन आंदोलन झालं पाहिजे. ह्याच्यामध्ये सगळ्या प्रकारची लोक आले पाहिजे. आणि मी त्याच्यामध्ये मुद्दामून राजकीय व्यक्तींना देखील हे करतो कारण ते डिसिजन मेकर्स आहेत. जोपर्यंत लोकांचा दबाव वाढणार नाही ह्या लोकांकडं तो विषय अजेंड्यावरती जाणार नाही. आणि म्हणून म्हटलं आत्ता आपण इमिजिएट म्हणून काय करू शकतो. आपण जसं किरण सरांनी सांगितलं, आपल्याला रिव्हर पेट्रोलिंग इमिजिएट सुरू करायला लागेल. हे जे स्पॉट्स आहेत हे स्पॉट्स आयडेंटिफाय करायला लागतील आपल्याला. जसं सरांनी सांगितलं, उगम ते संगम फिरायला लागेल. ह्या ह्या ठिकाणी स्पॉट्स आहेत. जे सरांनी सांगितले की या एका एका खेड्याचं त्यांनी नाव घेतलं की तिथे सगळं व्यवस्थित आहे. त्याला आपल्याला केस स्टडी म्हणून गव्हर्नमेंट पुढे त्याचे व्हिडिओज बनवून हे करायला लागतील. आय थिंक सो वेळ संपतीये. पण जाता जाता किरण सर तुमचे धन्यवाद, सगळ्या लोकांनी वेळ दिला त्याच्याबद्दल धन्यवाद. आणि हे 2 व्हिडिओ असतील, 2 सेशन मधले व्हिडिओ मित्रांनो प्रशासकीय, राजकीय आणि आपल्या सामाजिक मित्रांपर्यंत पोहोचवा. किरण सरांनी एफर्ट्स टाकून खूप चांगली, म्हणजे